मान्य करा किंवा नाही, मराठ्यांना आरक्षण नाही याला पवारच जबाबदार. नामदेवराव जाधव बोलतात ते खरंच. मराठ्यांचा वाटा हिसकवणारे पवारच होते. मराठा असून आपल्या समाजाला अलिप्त ठेवलं ते अनाजी पंत हेच का? मराठा आरक्षण गेलं तेव्हा मुख्यमंत्री पवारच होते. हा मुद्दा चेकमेट कसा करणार? नेमकं घडलंय का? जे मराठे यादीमध्ये 181 नंबरला होते त्याच्यावर फुली मारली गेली आणि 82 नंबरला तेली होते आणि 83 नंबरला 183, 82 आणि 83 ला तेली आणि माळी होते. त्यांना आरक्षणामध्ये घेतलं गेलं की त्यावेळी शरद पवार साहेब हे मुख्यमंत्री होते आणि मराठ्यांच्या इतिहासामधला 23 मार्च हा दिवस काळा दिवस असणार आहे. नामदेवराव जाधव म्हणतात ते 100% खरंच असू शकतं. त्याला कारण म्हणजे तो GR सापडला आणि तो GR हेच सांगतो की मराठा समाजाचं ज्यावेळी आरक्षण गेलं त्यावेळी मुख्यमंत्री हे शरद पवारच होते. कितीही बाजू झटकवण्याचा प्रयत्न केला, विरोधात असले म्हणून आपली बोटचेपी भूमिका दिसणार नाही असं जर शरद पवार समजवत असतील तर ते चूक ठरेल. मराठा असून मराठा समाजाच्या बाजूने स्टँड न घेतल्यामुळेच आज मराठा समाजावर ही परिस्थिती ओढावली आहे हे नामदेवराव जाधव सांगतायत. यामध्ये किती तथ्य आहे यावर बोलणं गरजेचं आहे. अगोदर नामदेवराव जाधव यांच्या बोलण्यामधलं काय काय मुद्दे हे शरद पवारांच्या जिव्हारी लागण्यासारखे आहेत आणि शरद पवारच मराठा आरक्षण विरोधी होते यावर शिक्कामोर्तब करणार आहेत यावर बोलूया. मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून चांगला चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं. त्यांनी 24 डिसेंबर पर्यंतची वेळ सरकारला दिल्यानंतर उपोषण मागं घेतलं असलं तरीही आंदोलनं सुरूच ठेवली आहेत. आता सरकार काय करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मराठा आंदोलनावर सगळी चर्चा सुरू असतानाच जिजाऊंचे वंशज प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी शरद पवारांमुळे मराठा आरक्षण गेलं असं म्हटलंय. नामदेवराव जाधव हे प्राध्यापक, लेखक आणि व्याख्याते आहेत. त्यांनी शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक लिहिलंय. तसंच आपण जिजाऊंचे वंशज आहोत असा दावा त्यांच्या फेसबुक पेज आणि X या सोशल मीडिया साईटवर केला. त्यांनी शरद पवारांबाबत नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेऊयात. शरद पवारांनी मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण घालवलं. जे मराठे यादीत 181व्या क्रमांकावर होते त्यावर फुली मारली गेली आणि 182 क्रमांक तसेच 183 क्रमांकावर अनुक्रमे तेली आणि माळी होते त्यांना आरक्षणात घेतलं गेलं. ओबीसींची पहिली यादी जेव्हा तयार झाली त्यात 180 जाती होत्या. सुधारित यादीत 181 क्रमांकावर मराठा, 182 क्रमांकावर तेली तर 183 ला माळी होते. मग क्रमांक 181 गायब कसा झाला? जे आरक्षण 11% होतं ते 14% झालं. तेव्हा लेव्हा पाटील, लेव्हा कुणबी आणि लेव्हा पडीदार या 3 जातींचा समावेश केला. तेव्हा त्यांची कुठली कागदपत्र घेतली गेली होती? कोणते आर्थिक किंवा सामाजिक निकष सिद्ध केले होते? शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी हे आरक्षण 14 वरून 27% नेलं. मात्र त्यावेळी मराठ्यांना डावलून तेली आणि माळी या 2 जातींचा त्यांनी समावेश केला. असं मत जे आहे ते नामदेवराव जाधव यांनी वर्तवलेलं आहे. आता नामदेवराव जाधव यांच्या बोलण्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षण विरोधी हे शरद पवारच होते या मुद्द्यावरती पुन्हा शिक्कामोर्तब होतं. आत्ताच्या घडीला जरी सरकारमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस असले तरी या सरकारला कमी जबाबदार धरलं जातं आणि ज्यांनी 4 टर्म मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे त्या शरद पवारांना जास्तीत जास्त दोषी ठरवलं जातं. आता फक्त विरोधात आहेत म्हणून शरद पवार मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका झटकावू शकत नाही. इतिहासाची पानं उचकली गेली तर त्यामध्ये ज्यावेळी मराठा आरक्षण मिळू शकत होतं त्यावेळी शरद पवार हे सत्तेत असताना सुद्धा मराठा आरक्षणासाठी त्यांनी काहीच केलं नाही. याच गोष्टी ज्या आहेत त्या इतिहासांच्या पानामध्ये दडल्या. या बाबतीत तुमचं काय मत आहे? नामदेवराव जाधव बोलतायत ते खरंच आहे का? कमेंटमध्ये व्यक्त व्हा. मुद्दा विषय पटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. मराठा आरक्षण विरोधी हे शरद पवार होते या प्रश्नावरती तुमचं उत्तर काय असेल हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर बोला. जय महाराष्ट्र पब्लिक.